वेलकम टू खान्स क्रॉप अकॅडमी. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण ॲग्रिकल्चर सायन्स अँड टेक्नॉलॉजी क्लास 12th चॅप्टर नंबर 2 कमर्शियल क्रॉप. विद्यार्थी मित्रांनो, या अगोदर आपण चॅप्टर नंबर 1 ट्रेडिशनल क्रॉप कंप्लीट केलेला आहे. तर चॅप्टर नंबर 1 याचं वेटेज जे आहे अजून डिक्लेअर झालेलं नाही, परंतु 8 ते 12 मार्काचा तो चॅप्टर राहणार आहे. 10 किंवा 12 किंवा 8 किंवा 10 असं पॅटर्न राहील. आता सेकंड चॅप्टरचं जे वेटेज आहे अजून वेटेज आलेलं नाही, तरी मी सांगण्याचा प्रयत्न करत आहे. हे पण चॅप्टर 8 ते 12 मार्काचं असणार आहे. तर या कमर्शियल क्रॉप्समध्ये आपल्याला 3 क्रॉपची माहिती बघायची आहे. शुगर केन, मँगो अँड संत्रा. फार सुटसुटीत अभ्यासक्रम तयार झालेला आहे या विषयाचं. तर 8 ते 12 मार्कासाठी हे 3 क्रॉपपैकी असणार आहेत. तर फार सोपं आहे आणि फार सोपं करून मी शिकवण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर बघूया आपण शुगर केन क्रॉप लेक्चर नंबर 1. This is a sugar cane crop. Then this is a cane, sugar cane, canes. Then sugar cane crop material used as a canes. तर हा ऊसाचं पीक आहे. जसं गहू पिकाला ओंबी लागते, धान्य वापर करतो आपण, परंतु ऊस या पिकाला धान्य लागणार नाही किंवा फळ लागणार नाही. तर या ऊसाचा आपण काय वापर करणार आहोत? त्याचं खोड, ज्याला आपण केन म्हणणार आहोत, CANE केन्स. हे केन्स म्हणजे त्याचं खोड. हे क्रॉप, याचा शेंडा कट केल्यानंतर राहिलेलं भाग जे आहे हे केन्स आहे. या केनचा वापर आपण करणार आहोत. तर बघूया आपण शुगर केन. बॉटॅनिकल नेम सॅक्रम स्पेसीज. देर आर 4 to 5 स्पेसीज. ओके. तर ऊस या पिकाचं जिनस जे आहे सॅक्रम आहे आणि स्पेसीज त्याचे ऑफिसिनारम आहे, बार्बेरी आहे, सिनेन्सिस आहे, स्पॉन्टेनियम सुद्धा आहे. तर आपण सॅक्रम ऑफिसिनारम दिस शुगर केन कमर्शियली ग्रोन. तर जे ऑफिसिनारम हे जे स्पेसीज आहे हे फार महत्त्वाचं स्पेसीज आहे. It is also known as noble canes also. Then noble canes means it is a thick cane, then soft rind, and then also more juicy, then more sugar content. तर सॅक्रम ऑफिसिनारम हे जे ऊस आहे हे प्रामुख्याने घेतलं जातं. या ऊसाला नोबल केन म्हटलेलं आहे. तर नोबल हे प्राइज असतं. तर या स्पेसीजला नोबल हे प्राइज दिले गेलेलं आहे. आणि ते कशासाठी? त्याचं कॅरेक्टर जे आहे, याचं जे वैशिष्ट्य आहे, तर थिक आहे. याचं जे खोड आहे ते जाड आहे आणि सॉफ्ट आहे, ज्युसी पण आहे, रसाळ आहे आणि साखरेचं प्रमाण भरपूर आहे. म्हणून याला म्हटलेलं आहे नोबल केन, ऑल्सो नोन ॲज नोबल केन. तर सॅक्रम ऑफिसिनारम हे बॉटॅनिकल नेम आपल्याला पाठ असायला पाहिजे. तर लॅटिन वर्डमध्ये आहे. आपल्या लिपीमध्ये लिहित असताना आपण जिनसचं पहिलं लेटर कॅपिटलच आणि स्पेसीसचं पहिलं लेटर स्मॉलच असायला पाहिजे. सेपरेट अंडरलाईन असायला पाहिजे. सेपरेट काय असायला पाहिजे? अंडरलाईन असायला पाहिजे. ओके. तर नेक्स्ट स्पेसीज आहे सॅक्रम बार्बेरी. सॅक्रम बार्बेरी also known as Indian cane, सॅक्रम सिनेन्सिस also known as Indian cane. तर हे दोन स्पेसीज जे आहेत बार्बेरी आणि सिनेन्सिस हे भारतीय ऊस आहे. इट डेव्हलप बाय नॅचरल क्रॉसिंग प्रॉबेबली. तर क्रॉस विथ सॅक्रम ऑफिसिनारम and सॅक्रम स्पॉन्टेनियम. Spontaneum is a wild grass and then Saccharum officinarum is a sugar cane. It can be
नॅचरल क्रॉस अँड डेव्हलप इंडियन केन. तर भारतीय ऊस हे कसं तयार झालेलं असेल असं शास्त्राचं म्हणणं आहे की सॅक्रम ऑफिसिनॅरम आणि आपलं सॅक्रम स्पॉन्टेनियम. स्पॉन्टेनियम्स म्हणजे ज्याला आपण कान्स असं म्हणतो, ज्याला आपण कुंदा हे असं म्हणतो. कुंदा हे गवत आहे आणि हे गवत खोल मुळाचं गवत आहे आणि याचा वापर आपण झोपडी तयार करण्यासाठी याचा वापर केला जातो. स्पॉन्टेनियमचं म्हणजे गवत आहे आणि याचा नॅचरली क्रॉस झालं असावं आणि भारतीय ऊस तयार झालेलं असावं असं शास्त्रज्ञाचं म्हणणं आहे. तर सॅक्रम बार्बेरी अँड सॅक्रम सिनेन्सिस दीज आर द इंडियन केन. इंडियन केन. तर इथं आपण तिन्ही स्पेसीजचं तुम्हाला माहिती सांगितलेली आहे. सॅक्रम ऑफिसिनॅरम तर हे कमर्शियली ग्रो केलं जातं आणि सॅक्रम बार्बेरी सॅक्रम सिनेन्सिस हे जास्त कमर्शियल नाही पण हे इंडियन केन आहे. देन फॅमिली ग्रॅमिनी. तर ऊस या पिकाचं कुटुंब ग्रॅमिनीमध्ये मोडतं. या अगोदर आपण जे पिकाची माहिती बघितलेली आहे व्हीट पॅडी, तर त्याची फॅमिलीसुद्धा आपण ग्रॅमिनी बघितलेली होती. ओके. नेक्स्ट ओरिजिन. देन ओरिजिन ऑफ शुगर केन डिपेंड अपॉन द शुगर केन स्पेसीज. शुगर केन species, that is the Saccharum officinarum. Then origin is Indo Myanmar China border with New Guinea. New Guinea as the main center of diversity. Okay. तर आपण हे लक्षात ठेवलं Saccharum officinarum origin is New Guinea is a country. तर Saccharum officinarum चं नेटिव्ह प्लेस हे न्यू गिनिया आहे. देन सॅक्रम बार्बेरी नॉर्थ इंडिया. देन सॅक्रम सिनेन्सिस ऑल्सो चायना. देन सॅक्रम स्पॉन्टेनियम इंडिया. तर दीज आर द इंडियन केन्स ऑल्सो. ओके. तर हे भारतीय ऊस. तर आपल्याला एकच लक्षात ठेवायचं सॅक्रम ऑफिसिनॅरम ओरिजिन इंडो म्यानमार ठेवा किंवा न्यू गिनिया ठेवा. राहील लक्षात. तर बॉटॅनिकल नेम फॅमिली ओरिजिन हे एक एक मार्कासाठी आपल्याला MCQ डू या डायरेक्टमध्ये विचारू शकतात. नेक्स्ट युजेस. तर इकॉनॉमिक युजेस. देन शुगर केन इज अ कॅश क्रॉप. कॅश क्रॉप. इट गिव रेडी कॅश टू फार्मर. तर ऊस हे पैशाचं पीक मानलं जातं, कॅश क्रॉप मानलं जातं आणि यापासनं शेतकऱ्यांना पैसा मिळून देतं. हे पीक शेतकऱ्यांना पैसा मिळून देतं. त्याला आपण कॅश क्रॉप म्हटलेलं आहे. जसं काही पिकांना स्टेपल फूड म्हटलं, काहींना ऑइल सीड क्रॉप म्हटलं, काहींना पल्स क्रॉप म्हटलं. तर शुगर केन इज अ कॅश क्रॉप. एकदम पैसा देणारं पीक आहे. इट इज मेनली यूज्ड फॉर मॅन्युफॅक्चर ऑफ शुगर अँड जॅगरी मीन्स गुड. तर ऊस हे पीक आपण कॉमनली का ग्रो करतो? साखर बनवण्यासाठी त्याचं मॅन्युफॅक्चरिंग प्रॉडक्ट बनवण्यासाठी वापर केलं जातं. त्याच पद्धतीनं गूळ तयार केलं जातं, त्याला आपण गुराड असं म्हणतो. त्याला इंग्रजीमध्ये जॅगरी असं म्हटलं जातं. साखर आणि गूळ हे ऊसापासनं बनविलं जातं. इट इज यूज्ड फॉर प्रिपरेशन ऑफ ज्यूस ऑल्सो नोन ॲज रसवंती. नेक्स्ट आपण ज्यूस तयार करण्यासाठी एक्स्ट्रॅक्शन ऑफ ज्यूस. शुगर केन यूज्ड फॉर एक्स्ट्रॅक्शन ऑफ ज्यूस. ज्यूस काढण्यासाठी रस काढण्यासाठी ऊसाचं वापर केलं जातं. इट ऑल्सो यूज्ड फॉर सिरप. शुगर केन सिरप. तर यालाच आपण काय म्हणतो की चाचणी किंवा गुराडावरचा आपण पाक आहे ना. जेव्हा आपलं गुराड चालू असतं, गूळ बनवणं चालू असतं, तर गूळ बनण्या अगोदर जे सेमी सॉलिड सबस्टन्स असतं त्याला आपण सिरप असं म्हणतो. तर हे सिरप आपण काही दिवस ठेवून आपण याचा वापर करतो खाण्यासाठी, चपाती बरोबर, ब्रेड बरोबर. ओके. देन इट ऑल्सो यूज्ड फॉर चेविंग पर्पज. डायरेक्ट खाण्यासाठी. तर सगळे फोटोज आपण दाखविणार आहोत लक्षात राहण्यासाठी इमेज. तर शिक्षण क्षेत्रामध्ये
जेवढं इमेज आपल्या डोक्यामध्ये राहतं तेवढं हे रिटर्न मटेरियल राहत नाही. तर मी बाळांनो फोटोज भरपूर तुम्हाला टाकलेले आहेत आणि त्यावर मी आणखी एक्सप्लेनसुद्धा करणार आहो. तर दिज आर द मेन प्रॉडक्ट. अँड देन बाय प्रॉडक्ट देर आर टू टाईप्स, फॉर्म बाय प्रॉडक्ट अँड इंडस्ट्रियल बाय प्रॉडक्ट. तर आपण ऊसाचं भरपूर आपल्याला बाय प्रॉडक्ट मिळतं, तर शेतामध्ये मिळणारं आणि इंडस्ट्रीमध्ये मिळणारं बाय प्रॉडक्ट. तर पहिले एक्सप्लेन करू आपण कोणकोणते बाय प्रॉडक्ट आहे. बगॅस आहे, इमॅच्युअर शूट आहे, मोलॅसेस आहे, प्रेस मड केक आहे. तर दिज आर द बाय प्रॉडक्ट. या बाय प्रॉडक्टची आणखीन आपण दोन याच्यामध्ये विभागणी करत आहोत, ज्याला आपण फॉर्म बाय प्रॉडक्ट. फॉर्म बाय प्रॉडक्टमध्ये आपण पहिलं शेतामध्ये मिळणारं जे बाय प्रॉडक्ट आहे, इमॅच्युअर ग्रीन टॉप्स आर यूज्ड ॲज अ फॉडर टू द कॅटल. ज्याला आपण जे हार्वेस्टिंग करते वेळेस जे ऊसाचं शेंडा असतं इमॅच्युअर शूट, तर त्याचं वाळा म्हणून वापर केलं जातं आणि वाळा जनावराचं उत्कृष्ट वैरण हिरवं आणि वाढून सुद्धा त्याचा वापर केलं जातं. तर हे शेतामध्येच हार्वेस्टिंग करते वेळेस शेतामध्ये आपल्याला बाय प्रॉडक्ट मिळतं. नंतर बाय प्रॉडक्ट मिळतं आपल्याला ट्रॅश. ट्रॅश इज यूज्ड फॉर थॅचिंग ऑफ हर्ट्स, मल्चिंग अँड कंपोस्टिंग. इट ऑल्सो यूज्ड फॉर कॅटल फॉडर ऑल्सो. तर ट्रॅश म्हणजे ज्याला आपण ट्रॅश मटेरियल, त्याचे पानं जे आहेत, तर पानं जे आपण काढणी करते वेळेस तर केन सेपरेट करण्यासाठी पानं पूर्ण आपण काढून टाकतो, त्याला ट्रॅश मटेरियल असं म्हणतात. काय म्हणतात? ट्रॅश मटेरियल. यालाच आपण त्याचं पालापाचोळा असं म्हणतो. तर याचा वापर आपण झोपडी बनवण्यासाठी सुद्धा करतो आणि शेतामध्ये मल्चिंग म्हणून याचा वापर केलं जातं. मागे आपण मल्चिंग बघितलेलं आहे, पिकाच्या मध्यभागी किंवा पिकाच्या अवतीभोवती आच्छादन केलं जातं. तर त्यासाठी हे याचं जे पाचट आहे हे वापर केलं जातं आणि याचा कंपोस्ट म्हणूनही वापर केला जातं. काही वेळेला जनावराला वैरण मिळत नाही तेव्हा आपण याचाही वापर करतो जनावराला वैरणसाठी. देन नेक्स्ट, स्टबल्स आर यूज्ड ॲज अ फ्यूल ऑर फॉर मेकिंग कंपोस्ट. तर थर्ड जे बाय प्रॉडक्ट आहे फॉर्ममधलं, स्टबल्स, ज्याला आपण ढसकट म्हणणार, फनकट म्हणणार. जेव्हा हार्वेस्टिंग केल्यानंतर मुळाला राहिलेलं जे भाग असतं, खोळाचं भाग, मुळा सगट, तर ते स्टबल्स. तर नांगरणी केल्यानंतर स्टबल हे बाहेर निघतं आणि स्टबलचं वापर हे आपण इंधन म्हणून करतो खेडे विभागामध्ये, रुरल एरियाजमध्ये, आणि त्याचंच आपण कंपोस्ट म्हणून खत तयार करण्यासाठी याचा वापर केलं जातं. तर कारण याच्यामध्ये सेल्युलोज भरपूर असतं, लवकर कुंजत नाही आणि लाकडासारखं आपल्याला जाळण्यासाठी याचा वापर केला जातं. तर हे तीन फॉर्म बाय प्रॉडक्ट. आणि इंडस्ट्रियल बाय प्रॉडक्ट आपण बघणार आहोत. बगॅस इज यूज्ड ॲज अ फ्यूल अँड फॉर मेकिंग पेपर पल्प. तर बगॅस म्हणजे याला आपण हिप्पी असं म्हणतो. जेव्हा आपण रस काढून घेतलं, जे जे बगॅस राहणार आहे, ज्याला आपण लगदा म्हणून याचं पेपर बनवण्यासाठी वापर करणार आहोत. नेक्स्ट, इंडस्ट्रियल बाय प्रॉडक्ट मोलॅसेस इज यूज्ड फॉर प्रिपेरिंग अल्कोहोल अँड अदर केमिकल प्रॉडक्ट. तर मोलॅसेस म्हणजे याला मडी म्हणतो आपण. जेव्हाही साखर कारखाना किलोमीटर 2 किलोमीटरच्या आसपास जर साखर कारखाना असेल तर आपल्या लक्षात तेव्हाच येतं की मोलॅसेसचं वास यायला लागतं, अल्कोहोलिक स्मेल येतं. अशा वेळेस आपण आजूबाजूला कुठंतरी साखर कारखाना आहे असं आपण ओळखतो. तर हे जे मोलॅसेस आहे याचा वापर अल्कोहोल तयार करण्यासाठी, दारू तयार करण्यासाठी किंवा बाकी काही केमिकल प्रॉडक्ट बनवण्यासाठी याचा वापर केला जातं. नंतर मोलॅसेसचा आणखीन वापर आपण रिक्लेमेशन ऑफ अल्कलाईन सॉईल. जेव्हा आपली जमीन अल्कलाईन असेल तर बदल करण्यासाठी आपण मोलॅसेस जर टाकलं तर त्याचं pH कमी होणार, कारण मोलॅसेस इज अ ॲसिडिक इन नेचर. तर हे मोलॅसेस ॲसिडिक इन नेचर आहे आणि ॲसिडिक अल्कलीमध्ये टाकलं तर न्यूट्रल होते. तर जमिनीचं समूह
pH कमी करण्यासाठी मोलॅसेसचा वापर केलं जातं. प्रेस मड केक इज यूज्ड ॲज अ मॅन्युअर. तर ऊसाचं जेव्हा आपण साखर बनवितो अशा वेळेस प्रेस मड निघतं, तर त्याला आपण प्रेस मड केक असं म्हटलं जातं. तर याचाही वापर मॅन्युअर म्हणून वापर केलं जातं. यामुळे जमिनीचं जे अल्कलाईन नेचर आहे ते न्यूट्रल होऊन जातं. तर दिज आर द इकॉनॉमिक युजेस ऑफ शुगर केन. 3 मार्काला किंवा 4 मार्कालाही विचारू शकतात. या अगोदर आपण एक्झरसाइज बघितलेली आहे फर्स्ट चॅप्टरची, तर तेव्हा लक्षात आलं आपलं की युजेस हे 2 मार्कालाही विचारू शकतात, 3 मार्कालाही विचारू शकतात, 4 मार्काला सुद्धा विचारू शकतात. जसं त्याचं मार्किंग सिस्टीम असेल तसं तुम्हाला लिखाण करणं आवश्यक आहे की जेणेकरून आपले मार्क आउट ऑफ आउट कसे मिळणार हे आपण लक्षात ठेवायला पाहिजे लिहित असताना. तर नेक्स्ट, तर आपण काय सांगितलं, शुगर केन इज अ कॅश क्रॉप. इट गिव्ह रेडी कॅश टू फार्मर. शेतकऱ्यांना असं डायरेक्ट पैसा मिळतो है ना. देन इट इज कॉमनली यूज्ड फॉर मॅन्युफॅक्चरिंग शुगर. साखर बनवण्यासाठी. साखर कशाची तयार झालेली आहे, कशापासनं, ऊसापासनं तयार झालेली साखर. देन इट ऑल्सो यूज्ड फॉर जॅगरी और गुड मेकिंग. गुड तयार करण्यासाठी आपण ऊसाचा वापर करतो. ऊसापासूनच गुड तयार होतं. आता नवीन निघालेला सेंद्रिय गुळ, रासायनिक गुळ आहे ना, तर काळं थोडं कलर काळं असेल तर तेव्हा आपण सेंद्रिय गुळ असं म्हणतो, कारण त्याच्यामध्ये केमिकल टाकलेलं नसतं. तर नंतर आपण ऊसाचा वापर ज्यूस काढण्यासाठी. हे क्रशर आहे. या क्रशरनं आपण हे केन टाकलं की याच्या मधून आपल्याला काय, हे क्रश झालं की आपल्याला ज्यूस निघणार. तर आपण शुगर केन ज्यूस, रसवंतीवर गेल्यानंतर आपल्याला ऊसाचं ज्यूस आपण पितो. नेक्स्ट, दिज आर द सिरप. शुगर केन सिरप. बऱ्याच वेळा सिरपसुद्धा आपल्याला विकत मिळतं मार्केटमध्ये, मॉल्समध्ये. ओके, तर हे सिरप आहे, थोडं घट्ट असतं आहे की नाही. तर गूळ होण्याच्या अगोदरची स्टेज जी असते सेमी सॉलिड सबस्टन्स, तर ते सिरप असतं. हे थोडं काही दिवस चांगलं राहतं. नेक्स्ट, आपण केन जे आहे डायरेक्ट खाण्यासाठी, चेविंग पर्पजसाठी आपण याचा वापर करतो. तर या पद्धतीनं आपण ऊस खातो आणि याची मजाच वेगळी असते बाळांनो. हे बघितलं की तुम्हाला शेत आठवत असेल, शेतामध्ये आपण ऊस खात असाल. ओके, तर आपण कोणतेही पीक कल्टिवेशन प्रॅक्टिसेस बघत असताना तुम्हाला शेतापर्यंत घेऊन गेलेलं आहे बाळांनो. तर अत्यंत व्यवस्थित तुम्हाला समजून सांगितलेलं आहे, तर व्यवस्थित अभ्यास करा. नेक्स्ट, आपण काय सांगितलं, देर आर सो मेनी व्हेरियस बाय प्रॉडक्ट आहे ना. तर फॉर्म बाय प्रॉडक्ट, सगळ्यात अगोदर शेतामधलं बाय प्रॉडक्ट आणि इंडस्ट्रियल बाय प्रॉडक्ट. तर शेतामधलं बाय प्रॉडक्ट जे आहे, जे इमॅच्युअर शूट, ज्याला आपण काय म्हणतो, इमॅच्युअर टॉप शूट यूज्ड फॉर कॅटल फॉडर, यालाच आपण वाळा असं म्हणतो. तर वाळ्याचा वापर हिरवं जनावराला खाण्यासाठी आणि याला वाळून ठेवून उन्हाळ्यामध्ये जनावराला खाण्यासाठी याचा वापर केलं जातं. नेक्स्ट, ट्रॅश. आता हे हार्वेस्टिंग करताना आपण कट केलं की आपण केन वेगळं करण्यासाठी त्या पानापासनं वेगळं करतो. तर पूर्ण पानं आपण त्याला पूर्ण काढून टाकतो, म्हणजे केनचं भाग जे आहे ते उघडं करतो आणि ते केन्स ट्रॅश जे आहे ते ट्रॅश आपण तिथंच शेतामध्ये फेकतो. नंतर त्याचा वापर मल्चिंग म्हणून वगैरे होऊ शकतं. हे ट्रॅश मटेरियल वाळल्यानंतर या पद्धतीनं त्याचा आपण मल्चिंग म्हणून वापर करतो. तर हे ट्रॅश मटेरियल. नंतर खत याचं तयार होतं आणि जर जनावरांना वैरणाची टंचाई असेल, फॉडर मिळत नसेल, अशा वेळेस आपण हे ट्रॅश मटेरियलसुद्धा जनावराला खाण्यासाठी वापर करतो. नेक्स्ट, स्टबल्स. हे उभे असणे, हार्वेस्टिंग झाल्यानंतर हे स्टबल दिसत आहेत आणि हे भाग आपण पूर्ण काय करतो, शेतात जाळून टाकतो. तर हे ट्रॅश मटेरियल न जाळता आपण जमा करायला पाहिजे आणि मल्चिंगसाठी त्याचा वापर करायला पाहिजे. हे स्टबल्स काढण्यासाठी आपण काय करतो, नांगरणी करतो. नांगरणी केल्यानंतर हे जमिनीपासनं स्टबल वेगळे होणार आणि हे स्टबल जमा करून एकतर आपण इंधन म्हणून खेडी भागामध्ये वापर करतो किंवा याचं खत
म्हणून खत बनवला पाहिजे. तर खती उत्कृष्ट तयार होतं. नेक्स्ट आपण जे इंडस्ट्रीयल बाय प्रॉडक्ट बघितलं, सगळ्यात अगोदर बगॅस म्हटलं आपण, बगॅस आहे ना, ज्याला आपण हिप्पी म्हणतो आपण आहे ना. जेव्हा रस काढल्यानंतर जे शुगर केनचं भाग असतं ते भाग म्हणजे बगॅस. या पद्धतीनं वाढल्यानंतर या बगॅसचा वापर पेपर पल्प म्हणून याचा वापर केला जातं. म्हणजे पेपर इंडस्ट्रीमध्ये पेपर बनवण्यासाठी याचा लगदा मिक्स केलं जातं. प्युअरली तेच वापर केलं जात नाही, तर याचं पृष्ठ बनवलं जातं, खपड बनवलं जातं. तर हे वेगळे प्रॉडक्ट पेपर मिलमध्ये तयार केले जातात. तर ही आहे बगॅस. नेक्स्ट बघूया आपण हे मोलॅसेस. तर साखर कारखान्यामध्ये पूर्ण असं ड्रेनेजमध्ये टाकलं जातं आणि तिथं जमा झाल्यानंतर ते पूर्ण मोठमोठे टँकरमध्ये भरून आपल्या रोलनं टँकर जातात बघा. काही वेळेला ॲक्सिडेंट झालं की त्यामधलं खाली गळालेलं दिसतं आपल्याला. अशा वेळेस तुम्ही बघितलं असेल तर ते आहे काय, मोलॅसेस. म्हणजे एकदम मळी, घाण मळी असते आणि ते घाण मळीचाच वापर फर्मंटेशन करून अल्कोहोल तयार केलं जातं. जे काही दारू वगैरे बेस्टपैकी अंधारामध्ये मोठमोठ्या हॉटेल्समध्ये याचा स्वाद घेतलं जातं आहे ना. तर हे मोलॅसेस असतं. तर नेक्स्ट प्रेस मड केक. तर हे प्रेस मड केक आहे. इट इज यूज्ड ॲज अ मॅन्युअर. नेक्स्ट बघूया आपण इकॉलॉजी. इन इकॉलॉजी देर आर 2 पॉईंट्स, सॉइल अँड क्लायमेट. ओके. तर इकॉलॉजीमध्ये आपल्याला 2 पॉईंट एक्सप्लेन करणं आवश्यक असतं, सॉइल अँड क्लायमेट. तर पहिले बघू आपण सॉइल. देन शुगर केन क्रॉप ग्रोन वाईड रेंज ऑफ सॉइल कंडिशन. ऊस हे पीक कोणत्याही जमिनीमध्ये येऊ शकते, परंतु जास्त उत्पादन मिळण्यासाठी, चांगलं उत्पादन मिळण्यासाठी त्या पिकाला जमीन कशी असायला पाहिजे. इट रिक्वायर्स मीडियम ब्लॅक टू एलिव्हल सॉइल. तर मध्यम काळी मातीची जमीन आणि गाळाची माती ऊस पिकासाठी योग्य असते. देन शुगर केन क्रॉप इज अ हेवी फीडर क्रॉप, देन लॉंग ड्युरेशन क्रॉप. सो इट रिक्वायर फर्टाईल सॉइल, वेल ड्रेन्ड सॉइल, वेल ऑर्गॅनिक मॅटर कंटेन सॉइल. ओके. तर ऊस हे पीक जास्त दिवस शेतामध्ये असणार आहे, कमीत कमी 1 वर्ष तर राहणार आहे. काही वेळेला 15 महिने राहतं, काही वेळेला 18 महिने. म्हणजे ऊसाचे टाईप आपण पुढे बघणार आहोत. म्हणजे 1 वर्षाच्या वरच तो पीक शेतामध्ये राहणार आहे. तर त्याला खाण्यासाठी अन्न घटक जास्त पाहिजे. त्यासाठी भाऱ्या जमिनीमध्ये आपण शक्यतो ऊस घेतो. मॉडरेटली हेवी अँड मीडियम डीप लोम सॉइल इज मोस्ट सुटेबल. तर भारी जमीन, तर मध्यम खोल मातीची जमीन, लोमी सॉइल, ह्या जमिनी ऊस पीक घेण्यासाठी फारच उपयुक्त असते. इट शुड बी फर्टाईल अँड वेल ड्रेन. तर जमीन भारी असायला पाहिजे, फर्टाईल असायला पाहिजे आणि उत्तम निचरा होणारी पण असायला पाहिजे, उत्तम निचरा होणारी जमीन. इट शुड हॅव गुड वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी विथ सॉइल पीएच 6.5 to 7.5. तर काही प्रमाणामध्ये जमिनीमध्ये ओलावा जास्त दिवस टिकून असायला पाहिजे आणि आणि जमिनीचं सामो जी आहे 6.5 ते 7.5 असायला पाहिजे. किती असायला पाहिजे? 6.5 ते 7 म्हणजे स्लाइटली ॲसिडिक टू न्यूट्रल सॉइल. ही जमीन ऊस पिकासाठी फारच योग्य असते. नेक्स्ट, इट रिक्वायर रिच ऑर्गॅनिक अँड लेवल्ड लँड. जमिनीमध्ये जास्तीत जास्त सेंद्रिय घटक असायला पाहिजे, जास्तीत जास्त सेंद्रिय घटक असायला पाहिजे आणि जमीन लेवल्ड असायला पाहिजे. कशी असायला पाहिजे? लेवल्ड लँड असायला पाहिजे. देन इट डज नॉट ग्रो लाईट सॉइल, सलाईन सॉइल अँड अल्कलाईन सॉइल अँड ऑल्सो वॉटर लॉगिंग सॉइल. तर ऊस पीक हे हलक्या जमिनीमध्ये, सलाईन जमिनीमध्ये आणि अल्कलाईन जमिनीमध्ये आणि पाणी धरणाऱ्या जमिनीमध्ये ऊसाचं पीक घेऊ नये, अवॉइड करायला पाहिजे. तर या पद्धतीची जमीन असणं आवश्यक आहे. काही वेळेला 1 मार्कासाठी विचारतात, काही वेळेला 2 मार्कासाठी सुद्धा विचारू शकतात. 2 मार्कासाठी 4 पॉईंट तरी आपण लिहिणं आवश्यक आहे.
नेक्स्ट बघूया क्लायमेट, हवामान. देन शुगर केन क्रॉप इज अ ट्रॉपिकल क्रॉप. तर प्रत्येक क्रॉपचं आपण बघितलं की तो टेम्परेट आहे का सब ट्रॉपिकल आहे का ट्रॉपिकल आहे. तर गहू बघितलं आपण टेम्परेटमध्ये, ग्राम बघितलं टेम्परेटमध्ये, आणि बाकी जे क्रॉप आहेत पॅडी, ग्राउंडनट, पॅडी, ग्राउंडनट, तर हे आपण ट्रॉपिकल सांगितलं आहे ना. तसंच ऊस हे पीक उष्णकटिबंधातील पीक आहे. इट ऑल्सो ग्रोन इन सब ट्रॉपिकल रिजन. तर हे उष्णकटिबंधातील पीक आहे, परंतु समशीतोष्ण कटिबंधामध्ये सुद्धा येऊ शकतं, ज्याला आपण सब ट्रॉपिकल क्रॉप असंही म्हणू शकतो. इट रिक्वायर्स वार्म अँड ह्युमिड क्लायमेट फॉर ग्रोथ. तर ऊस पिकाची वाढ होण्यासाठी, ज्याला आपण व्हेजिटेटिव्ह ग्रोथ होण्यासाठी म्हणतो, तर वार्म आणि ह्युमिड क्लायमेट असणं आवश्यक आहे. गरम आणि दमट हवामान असणं आवश्यक आहे. कशासाठी? व्हेजिटेटिव्ह ग्रोथसाठी. कशासाठी? व्हेजिटेटिव्ह ग्रोथसाठी. देन इट रिक्वायर कूल अँड ड्राय क्लायमेट फॉर रायपनिंग. आता रायपनिंग म्हणजे पिकणे असं अर्थ घ्यायचं नाही, तर मॅच्युअर होण्यासाठी, जेव्हा ऊस मॅच्युअर होण्यासाठी थंड आणि कोरडं हवामान मानवते. थंड आणि कोरडं हवामान असणं आवश्यक आहे, तर तो व्यवस्थित मॅच्युअर होणार. ओके. नेक्स्ट, ऑप्टिमम टेम्परेचर रेंज इज 30 to 35 डिग्री सेल्सिअस. ऊस या पिकाला तापमान जे आहे 30 ते 35 डिग्री सेल्सिअस असणं आवश्यक आहे. तर MCQ मध्ये विचारू शकतात. देन शुगरकेन क्रॉप germination does not take place when temperature goes below 7 degrees Celsius. It is also very important point. ऊस या पिकाचं उगवण होण्यासाठी 7 डिग्री सेल्सिअस पेक्षा जास्त तापमान असणं आवश्यक आहे. 7 डिग्री सेल्सिअस पेक्षा कमी तापमान असेल तर ऊस या पिकाची उगवण चांगली होत नाही. तर आपण शक्यतो ऊसाची लागवड जानेवारी फेब्रुवारी महिन्यामध्ये करतो. अशा वेळेस जर तापमान 7 डिग्री सेल्सिअस पेक्षा कमी जात असेल तर आपण लागवड थांबवायला पाहिजे. सिव्हिअर कोल्ड अरेस्ट द ग्रोथ ऑफ द प्लांट while hot weather increases attack of stem borer. तर ऊस या पिकाला एकाएकी थंड हवामान वाढीसाठी पोषक राहत नाही, म्हणजे वाढ थांबते. आणि हॉट वेदर, एकाएकी उन्हाळ्याचं तापमान वाढलेलं असेल अशा वेळेस स्टेम बोरर म्हणजे खोड किड्याचं प्रादुर्भाव वाढतं. म्हणजे आपल्याला सांगायचं की extremely cold and hot climate unsuitable for sugarcane cultivation due to arrest the growth and more attack of stem borer. तर विद्यार्थी मित्रांनो, एकाएकी थंडीची लाट आणि एकाएकी गरम वातावरण म्हणजे वारं सुटतं, जेव्हा गरम वारं, अशा वेळेस स्टेम बोररचं प्रादुर्भाव होतं. आणि थंडी जास्त वाढत असेल तर ऊस या पिकाची वाढ थांबते. देन रेनफॉल इज अबाउट 750 to 1200 मिलीमीटर फॉर ग्रो रेनफेड कल्टिवेशन ऑफ शुगरकेन. ऊस हे पीक कोरडवाहू सुद्धा येऊ शकते, परंतु पर्जन्यमान जास्त असायला पाहिजे. तर अशा पर्जन्यमानामध्ये आपण कोरडवाहू ऊस सुद्धा घेऊ शकतो, परंतु आपल्या भागामध्ये एवढं पर्जन्यमान नाही, म्हणून आपण ऊस हे इरिगेटेड म्हणून घेतो, ओलिताचंच ऊस घेतलं जातं. विद्यार्थी मित्रांनो, कमर्शियल क्रॉप्स यामधलं पहिलं जे क्रॉप आहे शुगरकेन क्रॉप हे लेंग्दी आहे, डिटेल कल्टिवेशन प्रॅक्टिसेस आहेत. तर आपण 1 किंवा 2 व्हिडिओमध्ये हे पूर्ण होणार नाही, तर आपण 30 to 40 मिनिटाचे आपण 3 किंवा 4 व्हिडिओमध्ये हे क्रॉप आपण शिकणार आहोत. तर शॉर्ट व्हिडिओ असल्यानंतर तुम्ही पण व्यवस्थित बघू शकता आणि इंटरेस्टनं तुम्ही ते बघितल्यानंतर तुमचं व्यवस्थित लक्षात येणार
आणि अभ्यास करण्यासाठी सोपं जाणार. तर विद्यार्थी मित्रांनो, आता हे व्हिडिओ आपण सकाळ आणि संध्याकाळ मॉर्निंग अँड इव्हिनिंग हवर्समध्ये आपण दररोज 2 व्हिडिओ तुम्हाला अपलोड करणार आहोत. तर याचा व्यवस्थित फायदा घ्या. दुसरं महत्त्वाचं की हा जो विषय आहे ॲग्रिकल्चर सायन्स अँड टेक्नॉलॉजी, ज्याला आपण क्रॉप प्रोडक्शन असं म्हणतो, आणि दुसरं जे क्रॉप सायन्स आहे, याचा मुख्य उद्देश जे आहे शासनाचं की 11वी-12वीला आलेले जे विद्यार्थी असतात ते मॅच्युअर असतात आणि आपला जो देश आहे हे खेडे विभागाचा देश आहे, शेतकऱ्यांचं देश आहे. तर शेतकऱ्यांना नवीन टेक्निकल, नवीन जाती, तर नवीन मशागती पद्धतीची माहिती होण्यासाठी शासनाने असे विषय ठेवलेले आहे की जेणेकरून आपल्या शेतकऱ्यांचा फायदा होईल. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण हे एज्युकेशन तर घेत आहोत, याचा वापर आपण आपल्या परिसरातील जे शेतकरी आहेत त्या शेतकऱ्यांना नवीन नवीन तंत्रज्ञान सांगायला पाहिजे की जेणेकरून आपले शेतकरी शिकलेले नाहीत. तर हे तुम्ही व्यवस्थित हे शेतकऱ्यांना माहिती द्यायला पाहिजे. कारण की एका गावामध्ये एक ग्रामसेवक असतो किंवा गड ग्रामपंचायत असते, 2 गावं दिलेली असतात आणि तो ग्रामसेवक प्रत्येक शेतकऱ्याला ही माहिती देऊ शकत नाही. त्यासाठी आपण विद्यार्थी मित्रांनो हे शेतकऱ्यांना माहिती द्यायला पाहिजे आणि आपल्या शेतकऱ्यांचा फायदा व्हायला पाहिजे. आणि व्हिडिओ सकाळी 6 वाजता आपण अपलोड करणार आहोत आणि संध्याकाळी 6 वाजता दुसरा व्हिडिओ अपलोड होईल. अशा पद्धतीनं दररोज 2 व्हिडिओ तुम्ही बघणं आवश्यक आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, इथं आपण थांबूया. धन्यवाद. जय जवान जय किसान.